नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. T20 विश्वचषकाचा थरार संपला आणि आता IPLचा थरार सुरू होणार आहे. त्याबद्दल आपण IPLच्या एकूण 10 संघांमध्ये नेमके कोणते कोणते खेळाडू आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. आजचा आपला प्रमुख संघ आहे चेन्नई सुपर किंग्स. चेन्नई सुपर किंग्स संघात नेमके कोणकोणते खेळाडू आहेत त्याची माहिती देणं हा इत्थंभूत व्हिडिओ आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच इत्थंभूत माहिती IPLच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि खेळाडूंची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करणार आहोत. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. IPLच्या सामन्यात दिवसेंदिवस नेमके कोणते खेळाडू असणार याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना पडलेली आहे. IPL सुरू व्हायला अजून काही दिवस शिल्लक असतानाच आतापासूनच IPLचा बिगुल वाढलेला आहे. नेमकं आपल्या आवडत्या संघामध्ये कोणते खेळाडू आहेत, कोणत्या खेळाडूंना यावेळेस ट्रेडिंग केलेलं आहे, कोणत्या खेळाडूंना यावर्षी कामगिरी करण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे आणि कोणता खेळाडू कोणत्या संघाचा कर्णधार आहे याची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करणार आहोत. त्याचप्रमाणे IPLमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. 10 संघांचे एकूण स्क्वॉड नेमका कितीचा आहे, संघात फलंदाज कोण आहे, विकेट किपर कोण आहे, अष्टपैलू खेळाडू कोण आहेत, विदेशी खेळाडू कोण आहेत, हे सर्व इत्थंभूत माहिती आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. आज आपण चेन्नई सुपर किंग्स अर्थातच CSK आणि या सामन्याचा कर्णधार म्हणून, या संघाचा कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड याची निवड संघ व्यवस्थापकांनी केलेली आहे आणि यावर्षी महेंद्रसिंग धोनी IPL खेळणारच. 2026चा IPLचा सीझन म्हणजे संपूर्ण सामने महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई सुपर किंग्सच्या संघात दाखल असणारच याची माहिती देखील संघ व्यवस्थापक आणि त्यांच्या CEOंनी दिलेली आहे. त्यामुळे विरोधी संघांमध्ये धडकी निर्माण झालेली आहे की आता महेंद्रसिंग धोनी खेळणार, त्यामुळे अर्थातच चौकार षटकांची आतिषबाजी क्रीडाप्रेमींना मिळणारच. आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरीस म्हणजे निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या धोनी नेमकं निवृत्ती कधी स्वीकारणार याची उत्सुकता देखील क्रीडाप्रेमींना लागून लागली आहे. दरवर्षीचं सीझन होत असतानाच क्रीडा समीक्षक असो किंवा पत्रकारी क्षेत्रातील दिग्गज मंडळी असो, यांना हा प्रश्न पडलेला असतोच की नेमकं महेंद्रसिंग धोनी वयाच्या कितव्या वर्षी निवृत्ती घेणार आहे, नेमका पुढचा सीझन खेळणार का, असे एक ना अनेक प्रश्न क्रीडाप्रेमींच्या मनात देखील असतात, क्रीडा समीक्षकांच्या देखील मनात असतात. नेमकं मागील वर्षीच्या IPLच्या शेवटच्या सामन्यामध्ये देखील प्रेझेंटेशन सेरेमनीला विचारण्यात आलेला प्रश्न होता धोनीला की पुढील IPL खेळणार का. तर धोनीचं असं स्टेटमेंट होतं की जर 12 महिन्यातनं मला फक्त 2 महिने क्रिकेट खेळायचे आणि जर मी क्रिकेट खेळतोय त्याचा आनंद इतर क्रीडाप्रेमींना होत असेल तर मी 12 महिन्यात 2 महिने का क्रिकेट खेळू नये आणि क्रिकेट खेळण्याचा सर्वस्व निर्णय हा माझा राहील. त्यामुळे टीकाकारांनी टीका न करता माझ्या खेळावरती मी कसं खेळतोय ते पाहावे आणि क्रिकेट या खेळामध्ये वय हे तुमचं मॅटर करत नाही. तुम्ही कसे खेळता मैदानावरती, 40 वर्षाचा खेळाडू असो का 18 वर्षाचा खेळाडू असो, खेळ सर्वांना सारखाच खेळायला लागतो. फक्त स्ट्रॅटेजी वेगवेगळी असू शकते. आणि IPLच्या संदर्भात चेन्नई सुपर किंग्स संघाला अत्यंत मानाचे असे 4 किंवा 5 करंडक धोनीने मिळवून दिलेले आहेत. त्यामुळे त्या खेळाडूची उपस्थिती मैदानावरती किती आहे हे संघ व्यवस्थापकांनाही माहिती आहे आणि तिथे असलेल्या खेळाडूंना सुद्धा माहिती आहे की फक्त धोनी संघात असला किंवा नुसतं बाहेर बसून जरी असला तरी त्याची उपस्थिती काय दर्शवते हे समोरच्या संघाला सुद्धा समजतं आणि त्यांच्या संघातला सुद्धा समजतं. तर आपण आता जाणून घेऊयात की CSKच्या टीममध्ये एकूण किती जणांची निवड झालेली आहे आणि ती कशी झाली ते बघून घ्या. आता फलंदाज कोण कोण आहेत ते आपण बघूयात. ऋतुराज गायकवाड कर्णधार आहे. डेव्हॉल्ट ब्रेव्हिस हा विदेशी खेळाडू असणार आहे. आयुष म्हात्रे, सरफराज खान आणि मॅट शॉट हे 5 प्रमुख फलंदाज चेन्नई सुपर किंग्सच्या संघात सामील असणार आहे. अष्टपैलू खेळाडू कोण असणार आहे तर शिवम दुबे, जॅक फॉल्स, रामकृष्ण घोष हा युवा खेळाडू असणार आहे. श्रेयस गोपाल, जेमी ओवेटन विदेशी खेळाडू, अकिल हुसेन विदेशी खेळाडू, अमन खान आणि प्रशांत वीर हा देखील अष्टपैलू खेळाडू
चेन्नईच्या संघात असणार आहे. वेगवान गोलंदाज कोण असणार आहे तर खलील अहमद, नाथन एलिस, मॅट हेनरी न्यूझीलंडचा खेळाडू विदेशी, गुरजरप्रीत सिंह, अंशुल कंबोज आणि मुकेश चौधरी असं वेगवान मारा चेन्नईच्या संघामध्ये असणार आहे. आणि विकेट किपर संजू सॅमसन हा ट्रेडिंग केलेला खेळाडू असणार आहे. MS धोनी, उर्विल पटेल आणि कार्तिक शर्मा हे 4 विकेट किपर संघात सामील असणार आहे. आणि फिरकी गोलंदाज नूर अहमद विदेशी खेळाडू आणि राहुल चहर असं फिरकी गोलंदाजीचं अस्त्र हे चेन्नई सुपर किंग्सकडे असणार आहे. या संघामध्ये जास्त चर्चेत आलेले नाव हे म्हणजे 2 अष्टपैलू खेळाडू जे आहेत रामकृष्ण घोष आणि प्रशांत वीर यांच्या कामगिरीकडे संघ व्यवस्थापन तसेच क्रीडाप्रेमींचं देखील लक्ष लागून असणार आहे. कारण या दोघांना IPLच्या बोलीमध्ये खूप मोठ्या प्रकारची बोली लागलेली आहे आणि बोली लागल्यानंतरच हे खेळाडू प्रकार जोतात आलेले आहे. एकदम ऑलराऊंडर म्हणजे अष्टपैलू प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये नावाजलेले खेळाडू हे 2 चेन्नई संघासाठी कशी कामगिरी करतात हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. आणि विकेट किपर म्हणून ट्रेडिंग झालेला खेळाडू म्हणजेच या वर्षीच्या IPLमध्ये फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा राजस्थान रॉयल्स या त्याच्या पूर्वीच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. तर राजस्थानचा ओपनिंग बॅट्समन जो संजू सॅमसन हा यावर्षी विकेट किपर बॅट्समन म्हणून चेन्नईच्या संघात दाखल झालेला आहे. हा एक मोठी ट्रेडिंग आहे. आता नेमकं फॉर्ममध्ये असलेला संजू सॅमसन चेन्नई संघाकडून कशी कामगिरी करतो आणि अंतिम 11मध्ये जर संधी मिळाली तर विकेट किपिंग नेमकी कोण करणार असा प्रश्न देखील क्रीडाप्रेमींना पडलेला आहे. तर क्रीडाप्रेमींना असं सांगू इच्छितो की मी संजू सॅमसनचा सध्याचा फॉर्म पाहता पहिल्या सामन्यापासून तो प्रत्येक सामना चेन्नईचा खेळेल. महेंद्रसिंग धोनी कदाचित संघाच्या बाहेर थांबेल आणि मार्गदर्शन करताना आपल्याला दिसून येईल. पण संजू सॅमसनची कामगिरी कशी होती यावरती देखील धोनीचं लक्ष लागून असेल. संघ व्यवस्थापकांनी जर दोघांना खेळवायचं म्हटलं तर कदाचित एखाद्या अष्टपैलू खेळाडूवरती अन्याय होऊ शकतो असं मला तरी वाटतं. कारण संजू सॅमसनचा सध्याचा फॉर्म पाहता संजू सॅमसनला संघातून डावलणं हे चेन्नई संघासाठी घातक ठरू शकतं. कारण संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांची ओपनिंग जोडी ही चांगली जोडी चेन्नई सुपर किंग्ससाठी फायद्याची ठरू शकते. आणि जर संजू सॅमसनला जर खेळवलं तर कदाचित महेंद्रसिंग धोनी बाहेर बसू शकतो स्वतःहून किंवा मग विकेट किपर करताना धोनी दिसू शकतो. असा काहीसा बदल होऊ शकतो. आता संघ व्यवस्थापन नेमकं काय निर्णय घेतं तर पाहणं रंजक ठरेल. सध्याची परिस्थिती पाहता आणि संजू सॅमसनचा फॉर्म पाहता असं लक्षात येतं आहे की पहिले काही सामने संघ व्यवस्थापन चेन्नईचा संघाचा एकूणच परफॉर्मन्स कसा होतो त्यावरती ते संजू सॅमसनला खेळवायचं की नाही खेळवायचं हा निर्णय घेऊ शकतात. कारण महेंद्रसिंग धोनीला खाली बसून संजू सॅमसनला घेणं हे चेन्नईला काही प्रमाणात परवडणार सुद्धा नाही. कारण चेन्नईचे चाहते हे खास MS धोनीचा खेळ बघण्यासाठी आलेले असतात. जर संघात महेंद्रसिंग धोनी नसेलच तर त्यांच्या सामन्यावरती सुद्धा परिणाम दिसू येऊ शकतो. त्यामुळे संघ व्यवस्थापन पहिले सावधगिरीचा बाळगत सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये कदाचित एखाद्या अष्टपैलू खेळाडूवरती अन्याय करून सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनला खेळवतील आणि महेंद्रसिंग धोनीला सुद्धा खेळवतील. जसं संघाचा परफॉर्मन्स वाढेल चांगला होत जाईल तेव्हाच काहीशी कठोर निर्णय संघ व्यवस्थापनाचा घेता येतील. त्यामुळे सध्या तरी पाहता दोघींना खाली बसवणं चेन्नई सुपर किंग्सला परवडणार नाही. आणि अशा रीतीने आता पण चेन्नईचा IPLचा संपूर्ण संघ फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आणि विकेट किपर आणि फिरकी गोलंदाज नेमके कोण आहेत, विदेशी खेळाडू कोण आहेत आणि संघाचा कर्णधार कोण आहेत या सर्व गोष्टींची माहिती आजची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. पुढे आपण IPLमध्ये जे संघ सहभागी झालेले आहेत ते सर्वांची इत्थंभूत माहिती आपण घेणार आहोत. आजचा आपला पहिला संघ होता चेन्नई सुपर किंग्स. याबद्दल आपण एकूण खेळाडूंची माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढील संघाची माहिती देणार आहोत ती नेमकी कोणती आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चेन्नई सुपर किंग्समध्ये तुमचा आवडता खेळाडू कोण आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन IPLच्या संदर्भात महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती
लवकर पाहायला मिळेल. आणि IPLच्या सामन्याबद्दल महत्त्वाची जी नवीन माहिती येईल ती सर्वात पहिले आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.